कुरुंदवाडात अलमट्टी धरण उंचीवाढीला विरोध, कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला, तीव्र आंदोलनाचा इशारा। अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ कुरुंदवाड पालिका चौकात शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन कर्नाटक सरकारचा पुतळा प्रतिकात्मक जाळून निषेध व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला अलमट्टी धरण उंचीवाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे। कुरुंदवाड पालिका चौकात मंगळवारी सकाळी 10:30 वाजता एकत्रित येऊन कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। कर्नाटक सरकारचा पुतळा दहन करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। आंदोलनाने पोलिसांच्यात यावरून झटापट झाली। यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली, कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागात आणि शेतीत महापुराचे पाणी तुंबून राहणार आहे। या पाण्याचा विसर्ग व्हायला 1.5 ते 2 महिने लागणार आहेत। यामुळे कृषीबरोबरच आर्थिक हानी मोठी होणार असून यामुळे शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे। कर्नाटक सरकारने हा निर्णय रद्द करावा, केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली जातीये। यावेळी बोलताना माजी नगरसेवक उदय डांगे म्हणाले, मे महिन्यात कर्नाटकात पाणी नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडे कर्नाटक सरकारने पाण्याची मागणी केली होती। कर्नाटक सरकारला पाणी देऊन महाराष्ट्र सरकारने पुण्य कमवलं होतं। याची उतराई उंची वाढवून कर्नाटक सरकार करत आहे का, असा रोखठोक सवाल केला। यावेळी सीताराम भोसले, शरद आलासे, रघु नाईक, चंद्रकांत मोरे, सुनील कुरुंदवाडे, महिपती बाबर, दिलीप बंडगर, रामचंद्र मोहिते, दीपक गायकवाड, सुरेश बिंदगे, रमेश भुजुगडे, चंद्रकांत जोंग आदींनी भाषणे केली। यावेळी आंदोलनात विश्वास बालिघाटे, बंडू खराडे, फारुख जमादार, बाळासाहेब देसाई, राजेसाहेब झाडवाले, महावीर पाटील, गोपाळ चव्हाण, रामचंद्र मोहिते आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।